शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की महिला सन्मान बचत योजना ही योजना शेतकऱ्यांच्या घरातील महिलांच्या नावावर खाते उघडून पैसे सुरक्षित ठेवण्याची आणि अडचणीच्या वेळी आधार मिळवण्याची योजना आहे। ही योजना फक्त कागदावरची नाही, ती फक्त शेतकऱ्यांच्या खऱ्या गरजेतून तयार होणारी योजना आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावयाचे आहे की खाते उघडणे फक्त नावावर केले की चालत नाही, पैसे नियमित जमा करणे आवश्यक आहे आणि गरज पडल्यास व्याजासह पैसे हाताशी मिळवणे म्हणजे उद्याच्या अडचणीची बचतीची तयारी करणे असं होत आहे। ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, आज शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पैसे जवळ टिकत नाहीत ही आणि पैसा जवळ थांबत नाही। वास्तव आहे की पीक चांगलं आलं आणि बाजारभाव थोडा बरा मिळाला, त्यावेळी हातात थोडे पैसे जास्त येतात, पण हे पैसे जास्त दिवस टिकत नाहीत। घर खर्च असतो, मुलांचं शिक्षण असतं, औषध पाणी असतं, सण समारंभ येतात आणि बचत सगळ्यात आधी संपून जाते। शेतकरी तेव्हा म्हणतो की कुठेतरी सुरक्षित गुंतवणूक करायला हवी होती, पण प्रश्न मोठा येतो की कुठे व कसं गुंतवणूक करायचे व कसे ठेवायची। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना वाटते की बँकेत ठेवले तर प्रक्रिया कठीण असते आणि खाजगी योजनेत ठेवले तर धोका मोठा असतो, घरी ठेवले तर खर्च होतात। म्हणूनच गावामध्ये पोस्ट ऑफिस विश्वसनीय ठिकाण मानलं जात आहे, सरकारी यंत्रणा आहे आणि सर्वांना ओळखण्याची आणि पैसे सुरक्षित राहण्याची एकदम महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। या विचारातून सरकारने एक अशी योजना आणली आहे की जी घरातील महिलांसाठी आहे, पण ज्याचा फायदा संपूर्ण शेतकरी कुटुंबाला होतो। ही योजना फक्त कागदावरची नाही, ती शेतकऱ्यांच्या खऱ्या गरजेतून तयार झालेली योजना आहे। पैसा टिकवण्यासाठी आणि अडचणीच्या वेळी आधार म्हणून मिळण्यासाठीची योजना आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेत शेतकरी किमान 1000 पासून खाते उघडू शकतो आणि जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत ठेवू शकतो। जर आपण 50,000 ठेवले तर अंदाजे दरवर्षी 7.5% व्याज मिळते, म्हणजे 2 वर्षात तुम्हाला 58,000 मिळू शकतात। आणि जर तुम्ही 1 लाख ठेवले तर 2 वर्षामध्ये 1,15,000 रुपयेपर्यंत पैसे मिळतात। हे सरकारी खात्रीशीर सुरक्षित मानले जात आहे। जर घरात आई, पत्नी, मुलगी अशा तिन्ही महिलांनी खाते उघडले तर प्रत्येकाच्या नावावर वेगवेगळे खाते असतील तर एकूण व्याज वेगवेगळे मिळू शकते आणि व्याज खूप वाढू शकते। शेतकऱ्यांना आवश्यक वेळी पैसे काढता येतात, म्हणजे अडचणीच्या वेळी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण ज्या योजनेबद्दल बोलत आहे ती एखादी जुनी वर्षानुवर्षे चालू असलेली योजना नाही, तर नुकतीच सुरू करण्यात आलेली पोस्ट ऑफिसची नवीन योजना आहे। या योजनेचं नाव आहे महिला सन्मान बचत योजना। नाव ऐकल्यावर अनेक जण म्हणतात ही तर महिलांसाठी आहे, मग शेतकऱ्यांचा काय संबंध? चला सांगतो शेतकरी मित्रांनो, नेमकं कसे आहे या योजनेचे फायदे तुमच्यासाठी। शेतकरी मित्रांनो, सगळे इथेच गोंधळून जातात, कारण शेतकरी कुटुंबामध्ये घरातील महिला म्हणजे घर खर्च सांभाळणारी महिला, पैसे मोजून वापरणारी आणि सगळ्यात शेवटी स्वतःसाठी खर्च करणारी व्यक्ती असते। म्हणजेच जर पैसे महिलांच्या नावावर सुरक्षित ठेवले तर ते पैसे उगाच खर्च न होता गरजेच्या वेळी वापरले जातात। हाच विचार सरकारने केला आहे। केंद्र सरकारला असं वाटतं की महिलांच्या हातात थोडी आर्थिक ताकद दिली तर घरची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते। म्हणूनच ही योजना थेट पोस्ट ऑफिस मार्फत सुरू करण्यात आली आहे। पोस्ट ऑफिस म्हणजे गावात असलेली, शेतकऱ्याला ओळखायची आणि सरकारच्या थेट नियंत्रणात असलेली व्यवस्था। या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की मित्रांनो, महिलांनी थोडी थोडी बचत करावी आणि ती बचत पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी असावी। त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे। चला तर समजून घेऊया योजना कशी तुमच्यासाठी लाभदायक आहे। आणि हो, आणखीन एक शेतकरी मित्रांनो, पैसे खूप अडकून ठेवायची गरज नाही। 2 वर्षामध्ये पैसे परत मिळतात आणि त्या दरम्यान पैसे सुरक्षित राहतात। आता पुढच्या मुद्द्यात ही योजना नेमकी कोण घेऊ शकतो? शेतकरी कुटुंबात कोणाच्या नावावर खाते उघडता येते
आणि कोण अपात्र ठरतो हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि हो तसेच मित्रांनो, योजना समजून न घेता फक्त एकेरीवावरून निर्णय घेतला तर फायदा न होता नुकसान जास्त होऊ शकतं. आणि अशा ठिकाणी आतापर्यंत अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. योजना हे एवढं ऐकलं पण आपण मात्र पात्र आहोत की नाही हे पाहिलं नाही, हा प्रश्न विचारलाच नाही. महिला सन्मान बचत योजना घेण्यासाठी फार मोठ्या अटी नाहीत, पण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर नंतर पश्चाताप होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे पूर्ण माहिती काय आहे जाणून घेऊनच खाते ओपन करा. या योजनेमध्ये मोठी रक्कम लागते असं काही नाही. किमान 1,000 रुपयापासून सुरुवात करता येते, म्हणून पैसे नाहीत हा बहाणा चालणार नाही. महिला 2 लाख पर्यंत गुंतवणूक करू शकतात. घरात आई, पत्नी, मुलगी असेल तर वेगळे खाते काढून सुद्धा होऊ शकते अशी प्रक्रिया. आम्ही एवढं सर्व सविस्तर सांगून सुद्धा शेतकरी दुर्लक्ष करतो. पैसे हातात आले की खर्च करतो, पहिल्यांदा मोबाईल बदलतो, नंतर कार्यक्रम तयार ठेवतो आणि शेवटी म्हणतो योजना माहीत नव्हती. पण खरं सांगायचं तर माहिती असूनही दुर्लक्ष केल्याने शेतकरी स्वतःचं नुकसान करून घेत आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो या योजनेमध्ये पैसे किती काळ असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना नेहमी भीती वाटत असते की पैसे टाकले की उद्या अडचण आली तर काय करायचे. महिला सन्मान बचत योजना ही फक्त 2 वर्षाची योजना आहे. पैसे फार काळ अडकत नाहीत. शेतकऱ्यांच्या अनिश्चित व्यवसायासाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा ठरतो, कारण 2 वर्षात परिस्थिती बदलू शकते. आणि हो तसेच मित्रांनो, या योजनेत अजून एक महत्त्वाची सोय आहे. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरनं 40% रक्कम काढता येते. म्हणजे पूर्ण खाते तोडण्याची गरज पडत नाही. गरजेपुरते पैसे हाताशी येतात. समजा शेतकरी नैसर्गिक आपत्ती आली किंवा खत बियाण्यासाठी पैसे लागले किंवा घरात आजारपण खर्च आला तर अशा वेळी ही योजना शेतकऱ्याला मदत करते, कारण पैसे काढण्याची मुभा मिळत आहे. आणि तसेच मित्रांनो, 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतरनं पूर्ण रक्कम व्याजासह मिळते. हे व्याज सरकारी खात्रीने असते, कोणतेही धोका नसतो, पैसे बुडण्याची भीती राहत नाही. शेतकरी अनेक वेळा पैसे घरात ठेवतो पण ते पैसे हळूहळू खर्च होतात. इथे मात्र पैसे शिस्तीत साठवता येतात आणि गरजेच्या वेळी वापरले जाते. म्हणून ही योजना फक्त बचतीसाठी नाही तर अडचणीच्या वेळी आधार बनणारी योजना आहे. हे शेतकऱ्यांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे. आणि हो तसेच शेतकरी मित्रांनो, शेवटचा आणि सगळ्यात उपयोगी मुद्दा समजून घ्यायला हवा. ही योजना घ्यावी की नाही हा निर्णय इथे ठरतो की कारण माहिती असूनही निर्णय घेतला नाही तर फायदा होत नाही. महिला सन्मान बचत योजना फक्त पैसे साठवण्याची योजना नाही, ती शेतकरी कुटुंबाला सुरक्षितता देणारी योजना आहे. घरातील महिलांच्या नावावर आर्थिक स्थिती निर्माण करणारी ही योजना आहे. याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा विचार करावा. तसेच मित्रांनो, कोणतेही घाबरण्याचे कारण नाही, कारण सरकारी योजना असल्यामुळे पैसे सुरक्षित राहतात. कोणताही फसवणुकीचा धोका नसतो. पोस्ट ऑफिस असल्यामुळे विश्वास कायम राहतो. आज जर शेतकरी ही योजना स्वीकारत असेल तर उद्या अडचणीच्या वेळी आधार मिळतो, घराला पण ताण कमी होतो आणि निर्णय घेतला नाही तर आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर आत्मविश्वास घ्यावा. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, आजच विचार करा, आजच निर्णय घ्या. घरातील महिलांच्या नावावर ही योजना नक्की उघडा, कारण शेती निसर्गावर अवलंबून आहे पण बचत आपल्या हातात आहे. आज केलेली बचत उद्याच्या संकटात कामी येते. हा व्हिडिओ जर थोडा जरी सुद्धा उपयोगी वाटला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका व तसेच सबस्क्राईब करून जावा. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमधून, नव्या माहितीमधून. तोपर्यंत आपण नक्की आपली काळजी घ्या आणि ही योजना नक्की स्वीकारावा.